राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळ पैसे पोचलेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। फेब्रुवारी 2026 निमित्त आता सरकारच्या माध्यमातून सर्वांनाच आता चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। सर्वांनाच आता 12 वस्तू आता मोफत दिल्या जाणार आहेत। त्याचप्रमाणे 6,000 रुपये रोख दिले जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे। याचा लाभ कसा घ्यायचा आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर सबस्क्राइब नक्की करा। यामध्ये बघत चला फॉर्म कुठे भरायचा आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, OTP आणि नोंदणी शुल्क काय काय असणार आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आषाढी वारीनिमित्त राज्य सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। नमस्कार मित्रांनो, आषाढी वारी 2026 निमित्त राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला असून सर्वांनाच आता मोठा दिलासा या निर्णयामुळे झालेला आहे। सर्वच नागरिकांमध्ये आता मोठं आनंदाचं वातावरण यामार्फत झालेलं आहे। आपण सुद्धा ही कामे केलेली असतील तर तुम्हाला याचा पुरेपूर असा लाभ मिळणार आहे। कोणती कामे आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण सुद्धा महाराष्ट्रातील रहिवासी असाल, जर तुमचं ही काम झाले असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। म्हणजेच की 12 वस्तू सुद्धा आता तुम्हाला दिल्या जाणार आहेत। बघा कोणता लाभ व कोणकोणते कार्ड व कोणकोणता योजनेमध्ये हे पात्र ठरणार आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। म्हणजेच की आता आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर काय करायचं आहे हे सुद्धा आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा खूप सारे भाविक आषाढी वारी निमित्त आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीच्या वारीमध्ये सहभागी होतात। त्याचप्रमाणे बहुतांश भाविक हे गाडीवरती किंवा चारचाकी किंवा एसटीने पांडुरंगाच्या भेटीसाठी त्यांच्या घरून पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात। त्यांच्यासाठी आता व सर्वच नागरिकांसाठी आता मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। म्हणजेच की आपण जर ही कामे केलेली असतील तरच तुम्हाला या योजनेचा पुरेपूर असा लाभ मिळणार आहे। म्हणजे की आषाढी वारी 2026 निमित्त आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच की आता आषाढी वारी सुरू होऊन जवळजवळ 15 ते 20 दिवस जवळजवळ उलटून गेलेले आहेत। म्हणजेच की आता सरकारच्या माध्यमातून आताच झालेल्या घोषणेनुसार ज्यांची ही कामे झालेली असतील, ज्यांची ही कामे पूर्ण असतील त्यांना योजनेचा पुरेपूर असा लाभ मिळणार आहे। बघा कोणकोणते पात्र होण्यासाठी कोणकोणते निकष सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। म्हणजेच की आता सरकारच्या माध्यमातून कोणकोणते लाभ या ठिकाणी मिळणार आहे। बघा अनेक वेळा काही सामाजिक संस्था, बघा सामाजिक संस्था असेल, त्याचप्रमाणे बघा दानशूर मंडळी, स्थानिक स्वयंसेवक आणि वारकरी संस्था यांच्या मार्फत सर्व वारकऱ्यांना आता अन्नदान असेल, त्याचप्रमाणे पाणी बॉटल असेल, छत्री असेल, रेनकोट असेल, चटई असेल, टोवेल असेल, साबण असेल, औषधी असतील, बिस्किटे असतील, त्याचप्रमाणे फळे असतील यांचं वाटप केलं जातं। परंतु आता सरकारच्या माध्यमातून चांगलाच निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बघा शासनाच्या माध्यमातून वारी दरम्यान प्रशासनाकडून खालील सुविधा या ठिकाणी दिल्या जातात, परंतु शासनामार्फत मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। बघा आरोग्य शिबिरे असतील, मोफत उपचार असतील, रुग्णवाहिका असेल, पोलीस सुरक्षा, त्याचप्रमाणे बघा पाणी स्वच्छता गृह, नियंत्रण कक्ष, हरवलेल्या व्यक्तीसाठी मदतीचे केंद्र, आपत्ती व्यवस्थापक आणि पथके हे सुद्धा आपण सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात येतात। बघा यामध्ये अजून
सध्या आता सरकारच्या माध्यमातून ही योजना आता काढण्यात आलेल्या योजनेचा पुरेपूर असा लाभ सर्वांनाच मिळणार आहे. म्हणजेच की आता सर्वांसाठीच मोठी खुशखबरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. फक्त आता तुम्ही पात्र व्हायला हवे, जेणेकरून तुम्हाला योजनेचा पुरेपूर असा लाभ दिला जाणार आहे. बघा, 12 वस्तू भेटवस्तू राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आषाढीवारी 2026 निमित्त मोठी घोषणा आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आपण जर महाराष्ट्रातील पात्र रहिवासी असाल तरच तुम्हाला योजनेचा पुरेपूर असा लाभ या ठिकाणी दिला जातो. बघा, यामध्ये बहुतांश नागरिक हे यामध्ये पात्रतेमध्ये बसणार आहेत. म्हणजेच की बघा, सरकारच्या माध्यमातून दरवर्षी वारीमध्ये सर्वांसाठी बघा, त्याचप्रमाणे बघा, सर्वात प्रथम जर पाहायला गेलं तर मोफत आरोग्य तपासणी, मोफत वैद्यकीय सेवा, पाणी व्यवस्था व स्वच्छतागृह, सुरक्षा रक्षक, रुग्णवाहिका, विश्रांती केंद्र, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन मदत सरकारच्या माध्यमातून पुरवली जाते. परंतु शासनाच्या माध्यमातून आता सर्वांसाठीच चांगला मोठा निर्णय घेण्यात आलेला असून सर्वांसाठीच चांगलीच दिलासा देणारी बातमी आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की आता राज्याने मोठा निर्णय घेतलेला असून सर्वांसाठीच मोठी खुशखबरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, जे हरी विठ्ठल